नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कलिंगड प्लॉटवर आहे. तुम्हाला इथं कलिंगड वाटतंय का काँग्रेसचं शेत वाटतंय? बघा शेतकरी मित्रांनो, काय करताय? तुमचं चुकतंय काय का तुम्ही जे पहिली जी खुरपणी तीच करत नाही, ती खुरपणी न केल्यामुळं आता हे तुम्ही जे खाद्य देताय कलिंगडला, हे सगळं काँग्रेस खाऊन जातंय. तुम्हाला या मल्चिंगवर कुठं कलिंगडला पाला नाही आहे, हे सगळं काँग्रेस दोन्ही बाजूनी बघून घ्या. सगळीकडे जर असं होतंय, तुम्ही सगळं करायचं पण याच्यामध्ये गबाळ ठेवू नका. गबाळ ठेवल्यामुळं मालाची साईज होती 2-2.5 किलो आणि माल फुगत नाही. सगळं खाद्य हेच खाऊन घेतं, याला काहीच काम नाही, हे खायचंच काम करते फक्त. त्याच्यामुळे तुम्ही फक्त कलिंगडचा विचार करा. कलिंगडला जर पाला असला ना तर त्याला उन्हाचा चट्टा पडायचं कामच नाही. शेतकरी मित्र म्हणताय का आम्हाला कोणीतरी सांगितलं का गबाळ तसंच राहू द्या म्हणजे मालाला चटका बसणार नाही. पण आता हे गबाळ ठेवायची गरजच नाही. तुम्ही पहिली खुरपणी जर केली आणि दुसऱ्या वेळेस जे थोडंफार गवत उगणार आहे त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. पण आता ही मल्चिंग आहे, मल्चिंगच्या दोन्ही बाजूनी बघा टोटल काँग्रेस माजलंय. हे काँग्रेस माजल्यामुळं हे तुमचा तोटा होतोय. आता माल जर झालाय 2-2.5 किलोचा, हा घ्यायचा काय भाव, द्यायचा काय भाव? आणि माल याच्यामुळं मालाची जास्त गबाळ असल्यामुळं माल तयार पण नाही होत. त्याच्यामुळं तुम्ही ना हे जे गबाळ तुमची पहिली खुरपणी करून घ्यायची. कलिंगडमध्ये अजिबात एक गबाळ आणि हे काँग्रेस ठेवू नका. हे जर कमरे एवढं झाले, तुम्ही काय माल पिकवणार आहे मला सांगा? तुम्ही ही चूक करू नका. हे गबाळ जे ठेवताय ते अजिबात ठेवू नका. मी मागच्या वेळेस पण सांगितलं आणि आता पण सांगतोय, तुम्ही गबाळ याच्यामध्ये होऊन देऊ नका, म्हणजे तुमचा माल व्यवस्थित पिकन. धन्यवाद.